नमस्कार, दीपास किचन मध्ये आज आपण पायनॅपल फ्लेवर रवा केक बनवत आहोत। विशेष म्हणजे आज आपण इथे ओव्हन वापरणार नाही किंवा अंड्याचा सुद्धा वापर करणार नाही आणि मैदा तर बिलकुल वापरणार नाही, तरी सुद्धा अगदी स्पॉन्जी मऊ हा केक बनला जातो। तुम्ही ते बघू शकता, अगदी मस्त असा हा केक बनला गेलेला आहे। तितकाच हा चविष्ट सुद्धा आहे। विशेष म्हणजे घरच्या साहित्यामध्ये कोणीही हा केक बनवू शकेल इतकी ही सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपी सुरू करूया। रवा केक बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी इतकं दही घेतलेलं आहे। या वाटीच्या सहाय्यानेच आपण सर्व प्रमाण घेणार आहोत। आता एका मिक्सरच्या सहाय्याने हे पूर्ण दही चांगलं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, दह्यातील गुठळ्या मी पूर्णपणे मोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये पाव वाटी इतकं तेल घालायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता। तेल घातल्यानंतर दही आणि तेल पूर्णपणे एकत्रित असं याला परत एकदा विस्करच्या साहाय्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता, दोन्हीही अगदी व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे। आता आपण केकसाठी पाऊण वाटी इतकी साखर वापरणार आहोत। तर ही साखर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली पिठी साखर सुद्धा आपण यामध्ये घालायची आहे। आता ही पिठी साखर, दही आणि तेल याचं मिश्रण अगदी व्यवस्थित असं आपण फेटून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, अगदी त्याला मी एकजीव असं करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण एक वाटी इथे बारीक रवा घालायचा आहे। आज आपण रवा केक बनवतोय, त्यासाठी नेहमी बारीक रवाच वापरायचा आहे। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरवून वापरू शकता। रवा घातल्यानंतर हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं एका डायरेक्शनने आपण असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, हे थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं आहे। त्यातील मी थोडं दूध सुरुवातीला ओतलेलं आहे। आता थोडं दूध घालून आपण परत एकदा याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, इतपत याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। तर एकदम सर्व अर्धी वाटी दूध आपण वापरायचं नाही। त्यानंतर इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। तसेच 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। आता हे घातल्यानंतर आपण त्याला परत एकदा चांगलं असं फेटून घेऊयात। कधीही केक बनवताना त्याला चांगलं फेटलं गेलं की केक अगदी स्पॉन्ज असा बनला जातो। तुम्ही ते बघू शकता, एकजीव झालेला आहे। त्यानंतर आज आपण पायनॅपल फ्लेवरचा रवा केक बनवतोय। त्यासाठी मी 5 ते 6 थेंब इतका पायनॅपल इसेन्स घातलेला आहे। तर त्यामुळे आपला हा केक अगदी पायनॅपल फ्लेवरचा बनला जातो। हे सर्व एकत्रितपणे आपण हलवून घेतलेलं आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला अर्धा तास आपण असंच भिजत ठेवूयात। अर्ध्या तासानंतर तुम्ही ते बघू शकता, रवा अगदी चांगला फुलला गेलेला आहे। यातील जे आपण दूध आणि तेल आहे ते रव्याने पूर्णपणे ॲब्सॉर्ब केलेलं आहे। थोडंसं घट्टसर असं हे मिश्रण झालेलं आहे। आपण राहिलेल्या दुधामधील थोडंसं इथे दूध घालूयात आणि परत एकदा त्याला चांगलं असं हलवून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता, दूध घातल्यानंतर परत एकदा हे मिश्रण चांगलं अगदी एकाच डिरेक्शनने आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, अगदी स्मूथ असं हे केकचं बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि इतपत याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। ही परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी आहे। त्यानंतर इथे मी केकचा टीन घेतलेला आहे। केकचा टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा हा केक बनवू शकता। आपण सर्व बाजूनेला तूप लावून घेतलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही ते तेल सुद्धा लावू शकता। वरून असा थोडासा बटर पेपर लावायचा आहे। बटर पेपर नसेल तरी सुद्धा चालू शकतं। त्यावरती सुद्धा आपण थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आहे। तर बटर पेपर अगदी परफेक्ट असा बसलेला आहे। आता यावरती आपण बनवून घेतलेलं केकचं बॅटर घालूयात। तर इथे तुम्ही बघू शकता, इतपत याची कन्सिस्टन्सी तुम्ही मेंटेन ठेवायची आहे। त्यामुळे अगदी स्पॉन्ज असा केक बनला जातो। वरून आपण तुटी फुटी घालायची आहे। आवडत असल्यास वरून तुम्ही थोडंसं काजू बदामाचे काप सुद्धा घालू शकता। आता हे बॅटर थोडंसं आपण असं सेट करून घेऊयात। बॅटर आपलं व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। इकडे मी गॅसवरती कढई प्रीहीट करून घेतलेली आहे। त्यावरती एक स्टँड ठेवूयात आणि त्यावरती आपण बॅटर घातलेला केकचं टीन ठेवायचं आहे
आणि त्यावरती चांगलं झाकण लावून किंवा आपण यावरती झाकण ठेवून हे साधारणतः 50 मिनिटाकरता आपण लो गॅसवरती याला बेक करून घ्यायचं आहे. तर 30 मिनिटानंतर एकदा आपण याला चेक करूयात. मस्त असा केक फुगला गेलेला आहे. कडनी त्याला छान असा कलर आलेला आहे, परंतु मध्ये थोडासा केक अजून फुललेला नाही. टूथपिकच्या साहाय्याने आपण बघूयात. मध्ये टूथपिक अजिबात क्लीन निघालेली नाही. थोडासा केक इथे लागलेला आहे. परत एकदा आपण झाकण ठेवूयात आणि अजून एक 20 मिनिटाकरता आपण याला बेक करून घेऊयात. म्हणजे टोटल 50 मिनिटानंतर आपण हे उघडून बघितलेलं आहे. तर सर्व बाजूनी केक व्यवस्थित बेक झालेला आहे. टूथपिकच्या साहाय्याने तुम्ही ते बघू शकता. मध्ये सुद्धा अगदी क्लीन अशी ही टूथपिक निघालेली आहे. आता आपला केक तयार झालेला आहे. हे केकचं टीन आपण काढून इथे ठेवून देऊयात आणि केक चांगला व्यवस्थित असा आपण थंड करून घेऊयात. एक 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता पूर्णपणे केक थंड झालेला आहे. तर याच्या कडा आपण चाकूच्या साहाय्याने अशा थोड्याशा मोकळ्या करून घेऊयात. तो अगदी व्यवस्थित असा निघाला जातो आहे, कारण पूर्णपणे असा त्याच्या कडा सुद्धा सुटलेल्या आहेत. तर एका डिशमध्ये आपण हा केक काढून घेऊयात. तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम परफेक्ट असा हा स्पॉन्जी केक आपला बनला गेलेला आहे. बटर पेपर आपण काढून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा एकदम रवाळ हा रवा केक आपला बनला गेलेला आहे. मस्त स्पॉन्जी झालेला आहे. तितकाच हा टेस्टी सुद्धा झालेला आहे, कारण यामध्ये आपण पायनॅपल इसेन्स वापरला आहे, त्यामुळे त्याचा मस्त असा यामध्ये फ्लेवर सुद्धा आलेला आहे. आणि टुटी फुटी सुद्धा तुम्ही ते बघू शकता आतपर्यंत व्यवस्थित अशी गेलेली आहे. आपण कट करून घेऊयात. इथे हा स्पॉन्जी मऊ असा एकदम मस्त असा हा केक आपला बनला गेलेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा केक नक्की करून बघा. एकदम मस्त असा बनला जातो. घरच्या साहित्यामध्ये तयार होतो. बनवायलाही सोपा आहे आणि चवीलाही तितकाच छान आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती न विसरता क्लिक सुद्धा करा, कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील. चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.